17 मार्च 2025 रोजी शेतकरी बाळा जगताप यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वी समोर शेतीमाल तूर सोयाबीन कापूस फेकून प्रतिकात्मक अभिनव आंदोलन करीत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची व्यथा निवेदनामार्फत कळवली। थंडी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता शेतकरी आपल्या शेतात राबतो, मात्र शेवटी पीक हातात आल्यावर आम्हा शेतकऱ्यांच्या हातात काय येतं तर नुकसान। गेल्या 8 ते 9 वर्षापासून शेतीमालाचे भाव मुख्यत्वे तूर सोयाबीन कापूस यांचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत चालले आहे। या उलट कीटकनाशके खते यांचे भाव मात्र अस्मानाला टेकत आहे। लावलेली लागत सुद्धा निघणे कठीण झाले आहे। शेतकऱ्यांच्या पोरांची शेतीबद्दल आस्था संपत आहे। असेच जर चालू राहिले तर शेतकरी ही जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे। देव करो शाळेत विद्यार्थ्यांना एक होता शेतकरी हे शिकवण्याची वेळ येऊ नये, असे बाळा जगताप यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले। शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकट चालूच असतात, त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांना मारक आहे। त्यामुळे आपल्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मी बाळा जगताप प्रतिकात्मक आंदोलन करीत आहे। ईश्वर आपल्याला शेतकऱ्यांचं भलं करण्याची सद्बुद्धी देव, असे बाळा जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। 15 वर्ष आता 12 वर्षाचा काळ झाला आणि त्या 12 वर्षाच्या काळामध्ये 36 किलो आज तर 35 झाला सोयाबीनचा। 2015 मध्ये तूर 15,000वर गेली होती, आज तूर आहे 6,500। चना गेला 7,000वर। खाईन काय त्याचं सगळं वाढलं, त्याचं म्हणजे औषधी वाढल्या, मजुरी वाढल्या, कुठं काय करणार। शेतीमध्ये परवडून नाही राहिली। आता दुसरा कोणता व्यवसाय नाही म्हणून शेती आहे। याच्यापेक्षा दारू विकलीच तर कमीत कमी 4 पैसे शिल्लक पडली, अशी स्थिती आहे। मग आमच्या भावना तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा फक्त एवढं निवेदन पाठवतो। मी 2000 म्हणजे सन 2000 पासून शेती करतो। सोयाबीनला शेती जेव्हा सुरू केली तेव्हा 700 रुपये भाव होता, तर तो 2014 पर्यंत 700 रुपयाचा भाव 3600 रुपयापर्यंत आला। 14 म्हणजे 15 वर्षात 3600 रुपये झाले, त्याचे 5-7 पट भाव वाढले होते। तुरीची अवस्था तेच होती। तूर तर 2015 पर्यंत 15,000वर गेली होती आणि कापूस 10-12 हजारावर होता। प्रश्न असा आहे का ह्या 10-12 वर्षामध्ये सोयाबीन 2014 मध्ये 3600 होतं, आज 3800 रुपये मार्केटमध्ये आहे। तूर 15,000वर 15 मध्ये गेली होती, आज तूर 6,500 रुपयावर आहे। दुसरा चना जो आहे, चना जिथच्या तिथंच आहे, म्हणजे 5,000वरच चना आहे। गेल्या 12 वर्षात 1 रुपयाचा भाव वाढला नाही शेतीचा, उलट कमी झाला। यानंतर शेतीचा भाव जो आहे, आपला मजुरीचा भाव जो झाला 4 पट 5 पट झाला, 6 पट झाला। औषधाचा भाव 4-5 पट वाढला। माझी नरेंद्र मोदींना विनंती आहे का आपण सर्व म्हणजे विश्वगुरू स्वतःला म्हणता आणि या भारतातला शेतकरी उभा मरून राहिला तरी तुमचं लक्ष नाही। अदानी अंबानीच्या नादात तुम्ही शेतकरी मारता। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथं आज तूर आणि सोयाबीन फेकलं ते याच्यासाठी तर नरेंद्र मोदी साहेब, शेतकरी आता रस्त्यावर उतरला तर तुमची सोय लागणार नाही, एवढं या निमित्तानं सांगतो। शेतकरी चिडला आहे, शेतकरी आतमधून चिडला आहे। म्हणून मला विनंती अशी आहे का सगळे जेही लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे असं त्यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यावर दबाव बनवा आणि शेतकऱ्याला शेताचा मालाचा भाव द्या, एवढी मी माझी कळकळीची विनंती माननीय नरेंद्र मोदींना आहे। यानंतर पुढील भूमिका काय राहील? आम्ही ठरवू। आता सर्व शेतकरी जे आहे, आम्ही असं ठरलो की मी एकटाच आलो, आज मुद्दामून आलो, तर एका शेतकऱ्यांना या वर्षोकिती आंदोलनाला चाललं तरी चालेल, पण एखाद्या वेळेस जर त्याचा उद्रेक झाला आणि सर्व शेतकरी एका ठिकाणी जर जमा झाले तर नरेंद्र मोदी तुम्हाला रस्ता सापडणार नाही पळासाठी, एवढं मात्र मी